अरे थांबा थांबा, एवढं थंड आणि गोड आणि 100% नैसर्गिक ड्रिंक पाहिलंय का? आज आपण बनवणार आहोत कलिंगड्याचा ज्यूस, जो एकदम थेट झाडावरून ग्लासमध्ये. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खास आहे उन्हाळ्यासाठी. कलिंगड्याचा ज्यूस, ना कोणते केमिकल ना काही प्रिझर्वेटिव्ह, एकदम फ्रेश आणि हेल्दी. हा ज्यूस एकदा पिला की बाहेरचं सगळंच तुम्ही विसराल. ही बघा आपली ताजी कलिंगड, एकदम लाल, रसाळ आणि गोड. आता आपण हे कापणार आहोत. वाव, हा बघा रंग एकदम परफेक्ट. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कलिंगड कसं आवडतं, कापून की ज्यूसमध्ये. आता हे कलिंगडचे आपण छोटे 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 तुकडे करून घेतलेले आहेत. ज्यूसमध्ये एकदम रिफ्रेशिंग वाटण्यासाठी हे थोडे थोडे तुकडे आपण नंतर टाकणार आहोत. माझ्याकडे चमचा होता गोल आकाराचा. मी चमच्याच्या साहाय्याने छोटे 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 गोलाकार काढून घेतले कलिंगडवरचं. आणि वरचं हे आता कलिंगड काढून घेतलं आणि पळीच्या साहाय्याने आतमधलं सगळा कलिंगड काढून घ्यायला लागलेले आहे मी. हे कलिंगड आपण व्यवस्थित काढायचं आणि एका भांड्यात ओतून घ्यायचं हे, आणि बाकीचा आतमधलाही त्या कलिंगडाचा गाभा काढून घ्यायचा. बघा माझं कलिंगड किती ताजं आणि रिफ्रेशिंग आणि एकदम आतमधून लाल एकदम मस्त निघलेला आहे. आणि त्याचा मी सगळा गाभा आता व्यवस्थितरित्या कट करून काढून घेते भांड्यामध्ये. हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आपण पळीच्या साह्याने. तुम्ही चाकूने वगैरे काढू शकता, पळीने काढू शकता, किंवा तुमच्याकडे जे काय आहे त्याच्याने व्यवस्थितरित्या काढून घ्यायचं. आणि आतमधून हे त्रासदायक आहे थोडंसं, लवकर पटपट 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 निघत नाहीये. कलिंगड जर एकदम तरी सॉफ्ट असतं, त्याच्यामुळे जरा तरी हे मी पळीच्या साह्याने व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केला आणि व्यवस्थित हळूहळू हळूहळू व्यवस्थित काढून घेतलं. बघा मी किती व्यवस्थित एकदम रित्या काढून घेतलेलं आहे. ह्याला मी रिकामं करून घेतलं. आपलं काढलेलं रेडी आहे. नंतर हे मी पूर्ण रिकामं करून घेतल्यावरती मला क्रिएटिव्ह गोष्टी फार आवडतात, क्रिएट आणि क्राफ्टिंग. मग मी नंतर हे छोटे 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 त्याचे तुकडे काढून मस्त छान अशी त्याची डिझाईन बनवू म्हटलं. आपला ज्यूस त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा. आणि बघा हे किती सुंदर तयार झालेलं आहे, एकदम मस्त तयार झालेलं आहे. बघून एकदम एकदम मन खुशच होऊन गेलं माझं. अशा गोष्टी करायला आपल्याला आवडत असेल तर तुम्ही रेसिपीज ट्राय करताना ह्या गोष्टी नक्की ट्राय करू शकता. किती सुंदर दिसते बघा, खूपच छान तयार झालं हे. हे कलिंगड्याचे तुकडे, त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, थोडासा चाट मसाला घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर छान असं लिंबू पिळून घ्यायचं आणि एकदम हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं. एकजीव केल्यावरती, व्यवस्थित एकजीव झाल्यावरती हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. आता आपण बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतेय. आणि छान असं बारीक करून घ्यायचं. बघा माझं किती मी छान व्यवस्थित बारीक केलेलं आहे. आणि हे आता गाळून घ्यायचं. व्यवस्थित छन्नीच्या साहाय्याने आपण व्यवस्थित हे गाळून घ्यायचं. एकदम रिफ्रेशिंग ज्यूस तयार होतो. हा ज्यूस आपण ग्लासमध्ये ओतायचा, बर्फ घालायचा. वाव, बघा हा कलर, बघा किती सुंदर कलर, एकदम आकर्षक. उन्हाळ्यात यापेक्षा बेस्ट काहीच नाही. तुम्हाला असा देसी आणि हेल्दी कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. थंड राहायचं आणि हेल्दी राहायचं. आणि हा ज्यूस नक्की ट्राय करायचा घरी तुम्ही. बघा मी हा ज्यूस ग्लासमध्ये ओतून घेते. खूपच गोड आणि थंड आणि रिफ्रेशिंग बनतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हा ज्यूस
कसा वाटतोय पिऊन. आणि क्रिएटिव्ह गोष्टी अशा तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम मी असं सुंदर किती भारी वाटते बघा. मी अशा क्रिएटिव्ह गोष्टी नेहमी ट्राय करत राहते. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला जरूर सांगा. धन्यवाद.